नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी. TV9 विशेष या बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. सविस्तर बातम्या आपण बघूयात. एका बिल्डर पुत्रासाठी एक एक करून पुण्यातल्या साऱ्या व्यवस्थांचे धिंडवडे निघाल्याचं चित्र आहे. आधी आरोपीला बर्गर पिझ्झा पोहोचवला, नंतर व्यक्तीच्या कलमांवरून चुकीच्या कलमांवरून कलह झाला होता आणि त्यानंतर पोलीस अधिकारी निलंबित झालेत आणि आता रक्ताचे नमुने आणि त्यातही फेरफार समोर आली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. एका बिल्डर पुत्राच्या खातिरदारीसाठी व्यवस्थेनं स्वतःचे किती धिंडवडे काढून घेतले याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पुणे अपघात केस. गेल्या काही दिवसात यंत्रणा नेमक्या कुणासाठी उभ्या राहिल्या ते बघा. बड्या बापाच्या अल्पवयीन पोरानं दारूच्या नशेत दोघांना चिरडलं. स्थानिक आमदार बिल्डर पुत्राच्या बचावासाठी पोलीस ठाण्यात पोहोचल्याचा आरोप झाला. चौकशीवेळी बिल्डर पुत्राला पोलीस चौकीतच खाण्यासाठी बर्गर पिझ्झा आणून देण्यात आला. पोलिसांनी पहिल्या FIR मध्ये ड्रंक अँड ड्राईव्हचं कलम लावलंच नाही. कायद्यानुसार आरोपीला सोमवारपर्यंत कोर्टात हजर करण्याचा पोलिसांपुढे पर्याय होता. मात्र कर्तव्य तत्पर पुणे पोलिसांनी रविवार असूनही आरोपीला बाल न्यायालयात उभं केलं. रविवारी बाल न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश सुट्टीवर होते म्हणून बालमंडळाच्या एका खासगी सदस्यानंच न्यायाधीश पदाची भूमिका बजावली. बाल न्यायालयानं आरोपीला अपघातासंदर्भात 300 शब्दात निबंध लिहिण्याची शिक्षा ठोठावून सोडून दिलं. माहितीनुसार याच सुनावणीत पोलिसांकडून सादर झालेले आरोपीचे ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह होते. दुसरीकडे कोर्टानंच आरोपीने दारू प्राशन केल्याचं मान्य केल्याचा दावा पुण्याचे कमिशनर करतात आणि आता ज्या ससूनमध्ये तपासणीसाठी रक्त दिलं गेलं तिथंच रक्ताचे नमुने बदलल्याचा दावा पुणे पोलीस करतायत. एकाच स्टोरीत इतके झोल कसे असू शकतात? हा निव्वळ योगायोग आहे की पूर्ण व्यवस्थाच बिल्डर पुत्रासाठी राबत होत्या हा प्रश्न पडतोय. म्हणजे पहिल्या दिवशी फडणवीसांनी दावा केला की पोलिसांचा तपास अतिशय योग्य रीतीने सुरू आहे. त्याच्या 3 दिवसानंतर याच प्रकरणातील 2 पोलीस अधिकारी निलंबित केले गेले. 5 दिवसापूर्वी पोलीस आयुक्त म्हणाले की ब्लड रिपोर्ट इतके महत्त्वाचेच नाहीत. आज त्याच ब्लड रिपोर्टवरून पोलिसांनी ससूनच्या अधिकाऱ्यांना अटक केली. आधी पोलीस म्हणाले की आम्ही केस भक्कम बनवली, मात्र आरोपीची सुटका बाल न्यायालयानं केली. आता बाल न्यायालयातून सुटकेचे आदेश देणाऱ्या खासगी सदस्याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. FIR मध्ये पोलिसांनी 304 लावलेला आहे. 304A लावला असता तर त्यांना सुटण्याचे सगळे चान्सेस होते. बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8चे सुमारास दाखल झाला होता ते 304A IPC चे दाखल झाला होता. ही आहे फर्स्ट FIR. 304 काही नंतर लावलेला नाही. इन द फर्स्ट FIR इटसेल्फ. आणि पहिली ॲप्लिकेशन जी पोलिसांनी मूव्ह केली आहे ती ॲप्लिकेशन माझ्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता. या ॲप्लिकेशनमध्ये स्पष्टपणे पोलिसांनी या ठिकाणी लिहिलं आहे की ट्रीट हिम ॲज ॲडल्ट. ही आहे फर्स्ट FIR. आता त्या केसमध्ये 304 कलम 3 तासानंतर वाढवण्यात आला होता, जेणेकरून गंभीरता त्या केसची वाढली होती. ती अंदाजन 11 ते 12चे सुमारास त्यामध्ये 304 लावण्यात आला होता. बघा, फर्स्ट FIR जे सकाळी 8चे सुमारास दाखल झाला होता ते 304A IPC चे दाखल झाला होता. ही आहे फर्स्ट FIR. अशा प्रकारचे काही संभ्रम आहे की ही 2 FIR आहे, ही एकच FIR आहे आणि ही सगळ्यांचे क्लॅरिफिकेशनसाठी ही त्याच दिवशी सकाळी लावण्यात आली होती. जर रक्ताचे रिपोर्ट आधीच आले होते तर पोलीस कमिशनर आतापर्यंत चुकीची माहिती का देत होते? ससूनमध्ये रिपोर्ट बदलला गेला तर खासगी रुग्णालयातल्या रिपोर्टमध्ये नेमकं काय दडलंय? जाणून बुजून या केसमधल्या मुद्द्यांवर मोघम उत्तरं का दिली जातायत? हे सारच एक कोडं बनलंय. साप निघून गेल्यावर भुई थोपटून फायदा काय? मात्र तेच काम पुणे पोलिसांनी केलं. सिंगम स्टाईलनं रात्री 1:30 नंतर सुरू असलेल्या पब्सवर कारवाया झाल्या. पण अपघाताआधीपर्यंत पब्स कुणाच्या आशीर्वादानं पहाटेपर्यंत चालत होते? 1.5 महिन्यांपासून बिगर नंबरच्या फिरणाऱ्या पोर्शे कारचं आज परीक्षण झालं. पण प्रश्न अनुत्तरित आहे की अपघाताआधीपर्यंत RTO काय करत होतं? या आधीच्या प्रकरणात आरोपीच्या आजोबाचं दाऊद इब्राहिम सोबत कनेक्शन असल्याचे आरोप झाले. पण प्रश्न अनुत्तरित आहे, हे कनेक्शन अपघाताच्या आधी कुठे लपून बसलं होतं? मूळ खोड सोडून पुणे पोलीस फांद्या तुटल्याचा बाऊ करतायत की काय अशी दाट शंका आहे. त्यामुळे इधर उधर की बात न कर, ये बता काफिला क्यों लुटा याचं उत्तर सामान्य जनतेला मिळायलाच हवं.
जेव्हा कुणाचे आईबाप ससून बाहेर आपल्या मुलांची बॉडी मिळण्याची वाट पाहत होते, तेव्हा कुणीतरी बिल्डर पुत्राला बर्गर पिझ्झा देण्यासाठी झटत होतं. मुलाचा संसार पाहण्याआधी त्याची डेड बॉडी दिसल्यावर एक बाप धाय मोकलून रडला. त्याच वेळी सुटका झालेल्या अल्पवयीन मुलाचा बिल्डर बाप सुटकेचा निश्वास सोडत होता. तिकडे जबलपूरमध्ये जेव्हा अंत्यविधी सुरू होते, तेव्हा इकडे पुण्यात रक्ताचे नमुने मिटवण्याचं काम चाललं होतं. पोटच्या गोळ्याला रक्ताच्या थारोळ्यात पाहून ज्या आईबापाचं काळीज हादरलं, त्याच रक्ताचा पुण्यात सौदा केला गेला. ज्याच्या बेदरकारपणामुळे वृद्ध बाप तरुण पोराचा खांदेकरी झाला, त्याच बिल्डर पुत्राच्या सरबराईसाठी यंत्रणा झटली. ज्यांनी या प्रकरणात आपल्या इमानाचा सौदा केलाय, त्यांनी सर्वस्व गमावलेल्या या मृतांच्या आईवडिलांचा आक्रोश एकदा बघायला हवा. निबर यंत्रणेत गेंड्याची कातडी चढलेल्यांना पाझर फुटणं शक्य नाही, पण यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची ताकद जगातला कोणताच बिल्डर देऊ शकत नाही. अभिजित पोते, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.